अरे काय यार, तुमको नहीं भेजता, कुछ नहीं भेजता, वो तू टालता है ना हम लोग यार। अरे क्या संबंध है टालने का भाई मेरे, मैं कुछ काम में रहता, लोग रहते मेरे क्या पास। बिगाड़ा तुमको आज तक बता, मैंने तेरा क्या बिगाड़ा? मैंने तुम्हारा कुछ बिगाड़ा? तो मैं तुमको मुफ्त से बोल रहा कि मेरे भाई, मेरे को मेरे आदमी को एक लेटर का बदला, मैंने इसका नाम दिया है, इसका नाम क्यों आया मेरे कंप्लेन में? व्हाई इनोसेंट गेटिंग हेल्प? तुम्हें ना 2 दिन रुको, 2 दिन में कब सॉल्व? तुमको देना, रात को देना। कब सॉल्व 2 दिन में? सुनना मेरी बात, रात को देना। अरे मैं नहीं दे। फाल कीड़े पड़ के मारेगा, उसको छोड़। मैं तुमको पहले बोला था, ए जाति किधर नहीं मछली, जब हमारा तावड़ी को मिलेंगे हम भी नहीं छोड़ेगा भैंस को। अरे तुमने क्या लफड़ा करेगी? सच्ची में तुमने करेगा क्या? छोड़ना अभी कि कौन क्या करा आए ना, तुमको भेजा ना केस के, उसके गए ना क्या जरूर वो अभी जामीन के लिए। हाँ, वो दे जरूर का नाम है। जरूर भी है, फारूक की दूसरी केस में 2 केस है। हाँ 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 हाँ। जरूर अलग केस है, फारूक अलग केस है। अच्छा अच्छा अच्छा। हाँ हम लोग का नाक को लगना, दिल में हाथ डालने का उसको मालूम नहीं है अभी तक के, और बहुत जल्दी आया हाथ में। पहले बोला था ये आदमी बहुत जल्दी हाथ में आएगा, टिकट जाएगा। अरे यार ऐसी चुतिया लोग, इसको राजकारण आता है। राजकारण में हर आदमी का लड़ संभालना पड़ता है, हर आदमी का बॉर्डर करना पड़ता है। अभी ये नाम देने वाले, अभी तो गए थे तो उसको आंकड़ा डालने को आते क्या? मैं नहीं कुछ बोल सकता। मैंने अभी हम लोग वहां पे वकील लगाए, उसके सामने वकील लगाए। कौन लगा? तुमने लगाई? लगा? अरे यार तुम क्या, छोकरे ने साइन करके दिया वकील पत्र। चल आगे बोल। मजा है तुम्हारी। शाहिद कपूर के बेटे ने साइन करके दिया वकील पत्र, लग गया सामने वकील हमारा। तो तुम गए क्या कोर्ट को? आज एडमिशन था, तो अभी 16 तारीख को मैं रहिया खड़ा हुआ। अच्छा अच्छा अच्छा। आएगा टीचर बच्चे के कब तक एडमिशन बनाएंगे? अभी तो जिंदगी भर के इसके पीछे मुंह खुट्टा है। क्या लफड़ा कर रहे हैं? मैंने तेरा हफ्ते मैसेज भेजा था उसको। किसको? फारूक को भेजा था। 2 दिन के बाद बैठने का था ना, तुम लोग नहीं आए? नहीं, तुम लोग हमको हुड़ कर रहे हैं। कौन हुड़ कर रहे? 2 दिन के बाद तुम्हारा फोन नहीं होता था क्या? तूने कुछ नहीं बोला, बात 2 तूने अभी तक जवाब नहीं दिया क्या करने का। कौन सा? मैंने काम का बात डाला था ना 2 दिन के बाद। काम का बात डाला, वो भैंसन को लगा कि हम लोग बहुत कमजोर है करके ऐसा लड़ ले। अब आजा, अब उसकी तो अभी तो ये एक है। अभी सुन, हर एक आदमी सुसाइड करके मरने वाला है। तो दो जगहों पे 308 लगाए, नहीं तो जिंदगी में बाहर नहीं आएगा। अभी किसको मारते बाबा? अभी तू देखते रहे ना तमाशा। ऐसा कुछ करो नको। हेलो अभी इसके जितने गाँव पे जाते ना, वो भैंसन जितना जल खत्म होता वहां हम शुरू होते हैं। अरे बाबा वैसा कुछ लफड़ा करो नको। तो गांधी को बोलना, भैंसन को बोलना हमारा मौका निकाल के दे। गया ने तो बोला ज्ञान में ऐसा घुसाएगा कि बाल बच्चे के साथ दिखेगा नहीं इधर कभी शहर नगर में वापिस। अरे बाबा मैं क्या बोल रहा हूँ? सामने से बोलता, मैं तो सामने से बोलता, मैंने मैसेज भेजा था तेरे हाथ से। मैसेज जान लेना अच्छी बात नहीं है, ये बोलूंगा। अरे टीवी हो गया, बहुत रहते मर जाते, मारने के लिए तैयार रहता, घर वाले को पैसे के लिए बात क्यों नहीं, वो लटक जाएगा इसका नाम लेके। अब क्या करेगा? दूसरा लटक गया था, गया या भैंसन 25 साल के लिए। अरे कैसा रहता, किसी को लटकाने को, किसको ऐसा मारना अच्छी बात नहीं है। तो मारने को तैयार बैठे लोग। अरे इसको मारने से किसको कुछ मिलने वाला नहीं, सामने वाले अंदर जाएंगे, मगर जो मरेगा उसके घर वाले को फायदा होगा, वो ऐसे ही मरने वाला है। बाबू को बन के ऐसे मारवा देंगे। अरे मेरे भाई, वो अल्लाह ताला का दीदा है, ये नाम हमको अल्लाह ने दिखाया। ये नाम दिखाने वाला अल्लाह है, तुम लोग ने कुछ नहीं दिखाया। मैं बोला भी था, गलत जगहों पे हाथ डालेला है, गलत आदमी को सतारेला है। अरे बात तो नहीं बोल रहा मैं तुम्हारे को। बाबू खबर का हमारा कोई रोल नहीं, हमको तो मालूम भी नहीं। हमको मालूम पड़ा ना, अभी आवड़े आत्महत्या फारूक में झाली, क्या करेगा फारूक? उसको खेत डालने बात है क्या, जमीन के ताबे के? हमको नहीं आते क्या? तो तुम उसको डायरेक्ट बात करो, ये सब बात नहीं क्या है, देखो नहीं सुनने को अच्छा लग रहा। हेलो सुनना, तो मेरा दोस्त के साथ बात कर रहा। जान जाना बोले तो आप वास्तव में सोचते हो? नहीं, अभी तो एक जाएंगे, उसमें बचा तो तीसरी भी जाएंगे। अरे मरने वाले बहुत मिलते मेरे को, पैसा बेटी घर वाले को दे, वो लटकने को तैयार है। मत करो ऐसा, सुनो मेरी बात।
नहीं नहीं, अभी फारूक को भाईचोद को बहुत गर्मी थी ना, बहुत परेशानी है, गर्मी है ना। मैंने इमरान, मैंने तुमको आज भी देखो, कल भी देखो रिक्वेस्ट करा की यार मेरा आदमी दे एक लिख के लेटर ते आमचे भाई हे आम्ही ह्याचं नाव घेतलेलं नाहीये, ह्याचं नाव कसं आलं आणि हे कोणामुळे आलं मला माहित नाही, पण माझ्या ह्याच्याविरुद्ध काही तक्रार नाही. चिकू क्या प्रॉब्लेम है? ठीक है, फारूक को बोलते आम्ही फारूक का तंबू ऊपर गए हैं. मिलता है तुम्हारे को, चलो बात नहीं. अरे तो देना लेटर लिख के यार. सीरियस बोल रहा हूँ, मिलता तुम्हारे को, मैं है कुछ काम. कल तारीख है भाई, हमारी तारीख है कल. कल मैं तो आने वाला ना हाईकोर्ट को, मेरा वकील जाने देना तुमको लेटर देना, मैं तो बम्बई में मेरे वकील को दे देना लेटर. अरे कल मैं तो आने वाला है उधर मुंबई को, मतलब नहीं बोला तो वकील जाने वाला है. किसके कौन से केस में? हमारे 6 तारीख की 7 तारीख की मेरे को आई नहीं. तू देना लेटर, काय को वकील भेजता है, काय को लपड़े में पड़ता है. अरे वकील ने भेज रहा, कोर्ट में मेरे को हाजिर होना पड़ेगा ना, ऐसे क्या कर रहे हैं. मैं तो कोर्ट में हाजिर होगा ना. मेरा क्या जरूरत है? ठीक है, थोड़ा टाइम दो. सुन ना, देना लेटर का इंश्योर इसकी मार्च इसके तो ये इसके जान पे अभी तुम मत मांग, ये इसका उखड़ गया तंबू. अरे बाबा, मैं इसके जान पे नहीं रहता. नहीं पर मैं वही बोल रहा ना, तेरा तूने तो नाम नहीं लिया ना. नहीं नाम तू खुद मुझसे बोलता कि मैंने पुणे में भी वकील पत्र पर साइन नहीं किया, तू खुद मुझे बोलता है. मगर तो एक काम यार, एक देख अपन मुसलमान है, अपन ईमानदार से बात करते हैं, तू दिल खोल के सामने से बात करता. मैं तो देखा ना कभी भी. ठीक है, चलो मैं थोड़ी देर में करता हूँ. दुश्मनी फिर ओपन नहीं करते, दोस्ती ओपन नहीं करते. मैं तेको बोला भी था, तू जिस दिन तकलीफ में आएगा घर वाले को बोल के रखना मेरा नाम. ठीक चलता, मैं करता हूँ. रात के 12 बजे आऊंगा तुम मदद करने के लिए. ये मेरा वादा है. फोन करता हूँ मैं. करना देना मत देना लेटर, भाई को फोन करता. ठीक, चलो मिलता हूँ. मैं तुम्हारे को मिलता. चलो. अरे काय कल जमा करने गए. अरे मैं मिलता भाई, रुको जरा तुम. देना अभी इसके तो भूल जा, इसके कहानी भूल जा अभी, ये इसको भूल जा अभी. इसके तो हम लोग दो आदमी तैयार करेंगे लटकने के लिए इसके लिए. अरे मत बोलो वैसा. अरे क्या मत बोलो, रिकॉर्ड कर. अरे वैसा नहीं पड़ता हमको. नहीं, अभी तो हाथ पे लिखने का डाव, पेट पे लिखने का डाव, मांडी पे लिखने का डाव, बहुत स्टैंडर्ड डाव है अभी. छोड़ो बाबू, तुम तुम्हारे कब बचेगा फिर? अरे कब बचेगा ये हेलो. तुम तुम्हारे हिसाब से देखो, देखो क्या लेना देना नहीं. अच्छा मेरा एक काम करना, मेरे लाल, मैं देखो रिक्वेस्ट कर रहा, हाथ जोड़ रहा. मैं बोलता हूँ तुम्हारे को, थोड़ा टाइम दो देखो खाली. मैं फोन कितना टाइम? 2 घंटा. हाँ, 2 घंटे का करो. मैं देखो फोन कर रहा हूँ. हाँ. कौन है? कौन है? हबीब पटेल. हबीब पटेल कोण आणि दुसरं कोण? दुसरं काय पार्श्वभूमी आहे की या ऑडिओ क्लिप मध्ये जे लोक बोलत आहेत त्यांची नावं काय आहेत? मोक्यातील आरोपी मेहबूब शेख यांचा भाऊ हबीब पटेल हा एका मोक्यातल्या फिर्यादीला कॉल करून दमदाटी करण्याचं आपण ऐकलंय ते रेकॉर्डिंग. दुसरं कोण आहे? दोन फिर्यादी 182/2025 जे काळेपडळ पोलीस स्टेशनला दाखल आहे. 182/2025 चे फिर्यादीला फोन करून ऍफिडेव्हिट मागतो की तो ऍफिडेव्हिट दे. सेफ लँड ग्रॅबिंगचा त्यांचा तो गुन्हा, ताबे मारी करणे, त्यामध्ये म्हणून मोका लागला एक्सटॉर्शन, ताबे मारणे आणि हे करणे, खंडणी घेणे. त्या फिर्यादीला कॉल करून दमदाटी देतात की तू सदरील गुन्हा माघार घे म्हणजे आमचा मोका तुटेल, नाहीतर काय केलं आम्ही बघ. तो मोक्याचा गुन्हा कुणी दाखल केला होता? हे जे आता संभाषण करत होते, तुम्ही रेकॉर्डिंग ऐकली, तो मोक्याचा गुन्हा कुणी दाखल केला? फिर्यादी आहे. कोण फिर्यादी? समोर बसलेले इम्रान शेख म्हणून आहे ते फिर्यादी. हा, मग त्याच्यामध्ये फारुख इनामदार यांचा काय संबंध? काही संबंध नाही. तसे त्यांचं असं म्हणणं आहे की फारुख इनामदार यांनी हे आर्थिक ह्याच्यावरती पोलीस स्टेशन खरेदी केलंय आणि त्यांच्या म्हणण्यानुसार, फारुख इनामदारच्या म्हणण्यानुसार हे सगळे गुन्हे दाखल झाले असे त्यांचे आरोप आहे. हा जो गुन्हा ऐकून घ्या, हा जो गुन्हा दाखल झालेला आहे इनामदार साहेब, हा जो गुन्हा दाखल झालेला आहे ह्या गुन्ह्याशी तुमचा काही संबंध नाहीये. पण त्यांचं असं म्हणणं आहे की फारुख नाना यांनी हे पोलीस स्टेशन मॅनेज करून त्यांच्यावरती अडकवण्याचा प्रयत्न केला असे तुमच्यावर आरोप आहे. माझा काहीच संबंध नाही, मी फिर्यादी नाही त्याच्या. पोलीस स्टेशनशी माझा काही संबंध नाही, पोलिसांचं बोलणं नाही, पोलिसां ह्या तक्रारीत मी कुठं साक्षीदार नाही
किंवा विटनेस नाही, काहीच संबंध नाही. हे जे आता तुम्ही आम्हाला रेकॉर्डिंग ऐकवलंय, या रेकॉर्डिंग मध्ये तुम्हाला त्या लोकांनी शिव्या देण्यात आल्या आणि त्याच्यामध्ये सांगण्यात आले की ही तर फक्त एक आत्महत्या, अजून असे 2-3 आत्महत्या होणार आहे. तर तुम्हाला ह्याच्यामध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुमची बदनामी आणि तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न चालू आहे का? बरोबर, करेक्ट. तर तुमचे विरोधक कोण हे तुम्हाला माहिती का? हे का षडयंत्र तुमच्यासाठी त्यांची नावं, तुमच्या विरोधकांची नावं. तुमच्या विरोधकांची नावं नावं सांगा. सांगा मला, तुमच्या विरोधकांची. आता पहा, विरोधक म्हणजे आता मी राष्ट्रवादी पक्षाचा अजितदादा गटाचं काम करतो, आमदार चेतन तुपेंचं काम करतो मी. तर त्या हिशोबाने गेल्या इलेक्शन मध्ये सर्व मुस्लिम समाज हा शरद पवार गटाबरोबर होता विधानसभेला, लोकसभेला. आणि विधानसभेला सय्यदनगर मधला मुस्लिम समाज माझ्यामुळे सगळा चेतन पाटलांकडे आला. त्याच्यामुळे प्रशांत जगतापांना पराभव पत्करावा लागला. हे डोक्यात ठेवून हे ह्यांनीच रचलेलं षडयंत्र आहे माझ्या नावावर. माझं काय घेणं नाही, देणं नाही, मी फिर्यादी नाही. मैदानी तुमचं नाव थेट हातावर लिहिलंय, चिठ्ठीमध्ये लिहिलंय. माणूस मरताना अशा पद्धतीने हात घेऊन घेतो. काय नेमका विषय त्या मैदानात तुमचा झाला? ही राजकीय षडयंत्र आहे ना सगळा. ऐन इलेक्शनच्या वेळेस हे घडतं. आधी मागे पुढं गुन्हा कोणत्या तारखेला दाखल झाला मला माहित नाही. त्याला मी आता नवीन ऐकतो की 4 महिन्यापूर्वी गुन्हा दाखल झालेला आहे. आणि आत्महत्या आज होती इलेक्शनच्या काळात, फॉर्म भरून आल्यानंतर, उमेदवारी जाहीर झाल्यानंतर. इनामदार साहेब, यांच्यावरती काही मुंबईची काही एक महिला आहे, त्या महिलेने गुन्हा दाखल केलाय. त्या महिलेशी तुमचे काही व्यवहारिक संबंध वगैरे, तुम्ही त्या महिलेला ओळखता का? त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलंय की त्या महिलेला सुद्धा फारुख नाना इनामदारनी या पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले, असे तुमच्यावर आरोप करण्यात आले. काय संबंध मी त्या महिलेला ओळखायचा? काय संबंध मी महिलेला मुंबईहून घेऊन यायचं? मग फारुख इनामदारच नाव का ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये येते? काय हे राजकीय राजकीय षडयंत्र ना पहा. मतदार ह्याच्यात 41 नाव आहे सुसाईड नोट मध्ये. नाना, आपण आता जसं सांगताय की सुसाईड नोट मध्ये एकूण 41 नावं टाकलेली आहेत. त्या 41 नावामध्ये त्यांनी हातावरती तुमचं नाव लिहिलेलं आहे. काही पोलीस अधिकारी पण आहेत त्याच्यामध्ये, आणि त्यातल्या त्यात डीसीपींचं सुद्धा नाव लिहिले. आणि फक्त त्यातल्या त्यात तुमच्याच नावाचं लष्कर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला. इतर लोकांची त्या गुन्ह्यामध्ये नाव आहेत का पोलीस अधिकाऱ्यांची? आहेत की, म्हणजे त्या गुन्ह्यात नाव नाहीये पण हातावर नाव आहे पोलीस अधिकारी. पोलिसांनी तसा त्यांच्या मयत आरोपींच्या कुटुंबांनी जी फिर्याद दिलेली आहे त्या फिर्यादीनुसार पोलिसांनी तो गुन्हा त्यांच्या पोलिसांना अधिकाऱ्यांवरती दाखल केलाय का? नाही दाखल केला. मग तुमच्या एकट्यावरच गुन्हा दाखल झालाय आणि तुमच्या मुलावर? हो, हे षडयंत्र आहे, षडयंत्र आहे, राजकीय षडयंत्र आहे. नक्की राजकीय षडयंत्र आहे. मग हे षडयंत्र कुणी आखलं हे तुम्ही सांगा की. सांगितलं ना मी आता विरोधकांनी. हे तुमचे विरोधक कोण आहे? तुमच्या विरोधकांची नावं काय? 2 मिनिट तुम्ही आता तुम्ही फेसबुकवर कुणी लाईव्ह करून सांगितलं की गुन्हा दाखल करणार नाही केला पोलिसांनी तर मी हायकोर्टात जाणार म्हणून प्रशांत जगतापांनी. बरोबर आहे का नाही? याच्या व्यतिरिक्त कुणीच नाव घेतलं नाही माझं. मैदाचे नातेवाईक घेत होते ते इथून सांगण्यात येत होतं ना त्यांना डायरेक्शन. आता तुम्ही पहा, मैताच्या नातेवाईकांच्या डोळ्यात एक अश्रू नव्हता. ज्या महिलेचा पती मरतो तिला किती दुःख होतं, ती बाईट देते, ती तिच्या दुःखात असते. मी त्याच्या दुःखात सहभागी आहे. परंतु ते जे त्या महिलेच्या, मुलाच्या, मुलीच्या डोळ्यात एक टिपूस नव्हता अश्रूचा, तुम्ही पाहिलं असेल. परंतु ती महिला बाईट देते, हे करते, ते करते, आणि ते ज्या पद्धतीने तिला फीड केलेला आहे त्या पद्धतीने ती बोलत होते. हा सगळा राजकीय स्टंट आहे. नाव तुमचं कोणी लिहिलं नेमकं? काय मला कसं सांगता येईल? तुम्ही म्हणता की माझं पोलिसांचं काम आहे ते तपास करणे. कुणी हातावर लिहिलं, कुणी हँग केलं, काय केलं. हत्या पण म्हणताय आता. कुणी हत्या केली? आम्ही नाही म्हणत की पोलिसांचा तपास आहे. पोलिसांनी तपास करावा कुणी हत्या केली, काय केली, हा पोलिसांचा भाग आहे. नाही, तुमच्या पत्रकार परिषदेची जी प्रेस नोट तुम्ही कदाचित वाचली नसेल, एकदा वाचा. त्याच्यामध्ये म्हणलं की याच्यामध्ये हत्या आहे.
आणि त्याचा संशय आहे, पोलिसांनी तपास करावा हे आम्ही क्लिअर कट बोलतोय. ऑडिओ आहे ना त्याची. ऑडिओ आहे आणि तुम्ही ऑडिओत पाहिला असेल तो. ऑडिओ मार्केटचे जे दोन कोण आहेत बोलणारे दोन चौकशीची मागणी आहे. हो चौकशी. आणि परत ह्यांनी हा जो हबीब पटेल आहे जो बोलला त्यांनी सुसाइड नोट व्हॉट्सअपवर टाकली सगळीकडं. किती प्री प्लॅनिंग आहे. आणि दुसरी गोष्ट 1 तारखेला जर प्रशांत जगतापांना पत्र गेलं तर त्यांनी पोलिसांना का नाही कळवलं. हत्या झाल्यावरती पत्रकार परिषद घेतायत आणि बोलतायत, फेसबुक लाईव्ह करतायत. त्यात सजग नागरिक आहे, न्याय देणारे नागरिक आहेत, त्यांनी काय केलं पाहिजे, पहिलं पोलिसांना कळवलं पाहिजे माझ्याकडे असं असं पत्र आलंय म्हणून. आणि त्यांनाच पत्र जातं, कमिशनरला नाही पत्र, डीसीपी ला पत्र नाही, पोलिसांना पत्र नाही, पोलीस स्टेशनला पत्र नाही, आणि यांना पत्र जातं आणि हे लगेच फेसबुक लाईव्ह करतात रात्रभरात. संध्याकाळी हँगिंग झालं की लगेच सकाळी ते हे घेतायत, प्रेस घेतायत. म्हणजे किती ऍक्टिव्ह आहे. प्लॅनिंग, मिनिट टू मिनिट प्लॅनिंग आहे. मला क्वेश्चन विचारायचा होता तुमच्याबद्दल. सय्यदनगर भागात चांगलं मत आहे की तुम्ही जोपर्यंत आहात तोपर्यंत गुन्हेगार आणि गुन्हेगारी वाढणार नाही. पण आता ह्याच्यामध्ये तुमचं असं पेरलं गेलं आहे की तुम्ही टिपू पठाण कोळीचे आका आहात. 2 मिनिटात सांगतो. टिपू पठाण बरोबर माझा कधी फोटो, माझा त्याच्याशी मोबाईलवर संवाद, कधी त्याला घेऊन मी फिरलो किंवा त्याला वाचवलं का किंवा त्याला काम दिलं ग्रॅबिंगचं. उलटा प्रशांत जगतापचा त्यांनी विधानसभेत प्रचार केला. कोणी टिपू पठाणनी सय्यदनगरच्या जुलूसमध्ये टिपू पठाण बरोबर पदयात्रा काढली. प्रशांत जगतापांनी टिपू पठाणचा जो पैसे उधळून नाचायचा कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाला प्रशांत जगतापची हाजरी होती. त्या होर्डिंगवर प्रशांत जगतापचा फोटो होता मुख्य प्रमुख पाहुणा म्हणून. आणि मी त्याचा 1 मिनिट त्याचा मी आका कसा होऊ शकतो. त्याच्या कार्यक्रमाला मी कधी नाही. मला दाखवा, टिपू पठाणच्या कार्यक्रमाला गेलो, टिपू पठाणच्या लग्नाला गेलो, प्रशांत जगताप टिपू पठाणच्या लग्नाला होते, ह्या सगळ्या गोष्टी दाखवा. तर जर मी आका असतो तर त्याच्या लग्नाला दिसलो असतो, त्याच्या कार्यक्रमाच्या स्टेजवर दिसलो असतो, त्याच्या पदयात्रेत दिसलो असतो, त्याच्या बरोबर फिरलो असतो, त्याला घेऊन फिरलो असतो. हे सगळं प्रशांत जगतापांनी केलं आणि मला आका म्हणतायत. तुमच्यावर आरोप केला मुख्य आका तर तोच आहे. मुद्दा असा आहे की टिपू जो पठाण आहे त्यांच्यावरती कारवाईला तुम्ही भाग पाडलेला, तुम्हाला राजकीय प्रतिस्पर्धी नको म्हणून असा कारवाई. काय संबंधच नाही. तो राजकीय हाताशी धरून 1 मिनिट तो प्रतिस्पर्धी होऊ शकत नाही. त्याचं काय समाजकार्य आहे काय आहे. मी गेली 40 वर्ष या परिसरात काम करतोय आणि समाजसेवा करतोय. आणि मी तिथला स्थानिक जमीनदार आहे, नगरसेवक होतो 2 टर्म, एकदा स्वीकृत होतो 2002 ते 7 आणि 14 ते 17 नगरसेवक होतो. अशा पद्धतीने माझं काम आहे या परिसरात. आणि कधी माझ्यावर एकही आजपर्यंत गुन्हा नाहीये. तुमच्या 2-3 गुन्हे दाखल आहेत अशी माहिती आहे. कॅरेक्टर सर्टिफिकेट देतो तुम्हाला. आता पाहिला मी ते सर्टिफिकेट. माझ्या कोणताच गुन्हा दाखल नाहीये. तुमच्यावरती फसवणुकीचे काही गुन्हे काही गुन्हा दाखल नाही. राजकीय नावेमारी फसवणूक काही नाही, एक गुन्हा नाही, काही नाही, लँडचं काहीच नाही. एक सुद्धा गुन्हा माझ्यावर दाखल नाही. नेमके घडते का असं? तुमची सत्ता आहे तरी पण तुमच्याशी ऐकून घ्या ना. हे आता असं स्टंट करून पोलिसांना वेठीस धरून गुन्हा दाखल करा नाही तर बॉडी उचलणार नाही असं 30 तास पोलिसांना वेठीस धरून तो गुन्हा दाखल केलेला आहे, प्रेशर निर्माण करून. आणि ह्या 30 तासात त्या मैताच्या बायकोनी कधी रडलेलं दाखवा तुम्ही. सतत कॅमेरा समोर 30 तास रडलेली दाखवा. पती मेल्याचं दुःख किती असतं. त्या मेलेल्या माणसाबद्दल तुमचे काय मत आहे? माझा कधीच संबंध आला नाही त्याच्याशी. माझा कधी त्याच्यावर फोन नाही, त्याच्याशी बोलणं नाही, त्याच्याशी संवाद नाही, त्याच्याशी मीटिंग नाही, कधीच काही नाही. सोसायटीमध्ये पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे, 41 नाव आहे असं तुम्ही सांगता. तुमच्यावर का नाही होता? तुमच्या ऍक्टिव्हिटीज का होता? तो तपास पोलिसांचा तपासाचा भाग आहे. आता इलेक्शन झाल्यानंतर मी उच्च न्यायालयात रीट दाखल करणार आहे त्या विरोधात.
की हा गुन्हा रद्द करण्यात यावा, सुसाईड नोट पहा आणि दाखल काय केलंय त्याच्यासाठी हे करणार आहे मी. आता इलेक्शन मुळे वेळ नाहीये. हडपसरच्या विधानसभेमध्ये तुम्ही असा आरोप केला की प्रशांत जगतापांनी तुम्हाला जाणून अडकवण्याचा प्रयत्न केला. बरोबर. परंतु त्यांचं मत मला असं आहे की माझ्यामुळे त्यांचा पराभव झाला. पण इतर पण लोक आहेत ना त्यांच्यामुळे पराभव झाला, त्यांच्यावर कडनं गुन्हे दाखल केले त्यांनी, त्यांच्यावर कडनं गुन्हे दाखल केले त्यांनी. सय्यदनगर मध्ये त्यांना मी सगळं संपूर्ण मतदान चेतन पाटलांना मिळून दिलं. एकतर्फी जिथं जिथं मुस्लिम मतदान होतं त्यांना एकतर्फी मिळालं, फक्त सय्यदनगर मध्ये एकतर्फी मिळालं नाही. कोंडव्यामध्ये पण मुस्लिम भाग आहे, पण तिथं पण का मग त्यांनी त्यांच्या विरोधात करणं त्यांनी मग ते गुन्हे दाखल केले. त्यांना एक हाती मतदान मिळालं ना, तिथं त्यांना सय्यदनगर मध्ये एक हाती मिळालंच नाही. साहेब, या संदर्भात तुम्ही तुमच्या पक्षाचे नेते अजितदादांना काय बोलला का? त्यांनी तुम्हाला काय विचारलंय? त्यांनी मला विचारलं नाही आणि मी बोललो नाही. एवढी मोठी घटना घडली, तुम्ही का बोलला? नाही बोललो. मला आधी कोर्टात जाऊन बेल घेणं महत्वाचं होतं. आता इथून पुढे बोलेल की असे असे आहेत दादा, लक्ष टाका म्हणून सांगणार आहोत. बेल घेणं महत्वाचं होतं ना, आणि न्यायालयाने दिलं आणि न्यायालयाने बेल मध्ये नमूद केलं की हे राजकीय षडयंत्र आहे म्हणून. कोर्टाने मान्य केलं. हा, कोर्टाचे निरीक्षण आहे. राजकीय षडयंत्र कसं काय कोर्टाला तुम्ही राजकीय कसं काय बोलता? दाखवलं नाही सगळं. ही ऑडिओ दाखवली, कोर्टाला ऐकवली आम्ही. ज्यावेळेस माझ्या कोणत्याही प्रकारचा गुन्हा नाही, मी कुणाला मारलं नाही, तोडलं नाही, कुणाला फसवलं नाही, माझ्या विरुद्ध या मयत व्यक्तीच्या जमिनीच्या संदर्भात तुमचा काय व्यवहार सुरू होता का? अशी माहिती समोर येते. काही व्यवहार नाही. त्यांनी दाखवावं की त्यांच्या नावाचा 7 बारा मी खरेदी करतोय, किंवा त्यांनी विसार पावती केली ती मी खरेदी केली, असं दाखवावं तुम्ही. प्रशांत जगताप म्हणले 10 कोटीच्या जमीन हडपली, त्यांनी दाखवावा त्याच्या नावाचा 7 बारा आणि मी हडपलेली जमिनीचा 7 बारा दाखवावा. दूध का दूध, दूध पाणी का पाणी. नेमकं तो वाद काय आहे जमिनीचा? काहीच वाद नाही ना माझा, त्याचा काहीच वाद नाहीये. जमिनीचा हो सर, जमिनीचा बी वाद नाहीये. त्या जमिनीच्या वादात तुझं सगळं झालं ना? नाही, काहीच संबंध नाही ना, माझी जमिनीचा काहीच संबंध नाहीये. या ऑडिओमध्ये राजकीय संवाद कुठं दिसत नाहीये, तर तुम्ही याला राजकीय कसं म्हणता? कोणत्या ऐकून तुम्ही ऐकली का व्यवस्थित ती? त्याच्यात राजकीय असं काय शब्द अर्थ दिसत नाही. राजकीय शब्द नाही म्हटलं, राजकीय शब्द म्हटलेला नाही त्यांनी त्याच्यात. परंतु माझं नाव घ्यायचं कारण आता तुम्ही शोधणार किंवा पोलीस शोधणार आहे हे विषय. तुमचं नाव त्यांनी घेतलंय, हा. परंतु राजकीय संबंध कसे होतात त्या क्लिपशी ते म्हणतो. प्रशांत जगतापनी जी प्रशांत जगताप एक मिनिट प्रशांत जगतापनी लाईव्ह जी फेसबुक घेतलं, ताजी तुम्ही ऐकली त्या 2 व्यक्तीचा संवाद, हा, त्यात कुठे कनेक्ट होतं ते विचारतो. त्याच्यात कनेक्टचा संबंध नाही. ते आत्महत्या करायला लावतायत की त्यांनी त्याच्यात स्पष्ट केलं, आणि अजून 4 आत्महत्या करणार आहोत आणि गुंतवणार आहोत हे त्यांनी त्या ऑडिओ स्पष्ट केलेलं आहे. त्यांच्या ह्याच्यामध्ये यांचं म्हणणं आहे दोन मिनिटं मला बोलू द्या. त्यांनी स्पष्ट केलं की आम्ही अडकवणार आहोत, आणि फेसबुक लाईव्ह करून आरोप कुणी केले? प्रशांत जगतापनी. ह्याच व्यक्तीने प्रशांत जगताप का निवडला? दुसरे भाजपचे नेते नव्हते का? खासदार होते, बरेच लोक होती ना, सीपी होते, जिल्ह्याचे पालकमंत्री होते, मुख्यमंत्री होते, उपमुख्यमंत्री होते, आयजी होते, डीआयजी होते. तिकडं का नाही गेले? हे प्रशांत जगताप कडेच का गेले? आणि तेच खुराक पुरवतात ना सगळ्या गोष्टीला. प्रत्येक वाक्याचे 2 अर्थ असतात, हिडन पॉलिसी, ओपन पॉलिसी. तुम्हाला याच्यामध्ये दिसत नाहीये, परंतु एक माणूस 4 हत्येचं षडयंत्र करू शकतो का? त्याच्या मागे यंत्रणा लागलेली आहे, पूर्ण सिस्टम. बरं, एका मिनिटाची खबर त्या लोकांना कशी मिळते? सीपीचंच नाव घ्यायचं, डीसीपीचं घ्यायचं, एसीपी कडे जाणार कुठं, लाईव्ह कोण करणार, ती महिला रडणार कधी नानांच्या विरोधात? एका मिनिटामध्ये हे एका मिनिटात घडलेलं नाही. प्रत्येकाचे स्टेटस बघितले का तुम्ही? गुन्हा दाखल झाला कधी कळलं? सगळे लगेच स्टेटस फेसबुक इंस्टाला चालू झालं, गुन्हा दाखल रिजेक्ट. एकदम खोटी बातमी आली की अंतरिम जामीन रिजेक्ट झाला. सर, चुकीच्या पण बातम्या पेरल्या गेल्या. हे राजकीय षडयंत्रच आहे. पण या ऑडिओमध्ये जे 2 लोक आहेत, ते 2 लोक गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहे की राजकीय पार्श्वभूमीचे की नॉर्मल लोक आहेत? हे कोण आहे? दोघी कोण आहे याच्यामधल्या ऑडिओ मधले? नॉर्मल लोक आहे, राजकीय आहे किंवा
गुन्हेगारी आहे. कोण आहे? आता पहा एक मिनिट, तो हबीब पटेल मोक्यातला आरोपी जो महबूब गफ्फार शेख आहे त्याचा भाऊ आहे. त्याचा बॅकग्राऊंड सांग. हा, त्याचा तो बॅकग्राऊंड आहे. नाही त्याचा भावाचा बॅकग्राऊंड तुम्ही सांगता मग हा. पण याचा काय बॅकग्राऊंड? हा त्याचा भाऊ आहे ना. हा बॅकग्राऊंड आवश्यक आहे. हा गुन्हेगार आहे का? कोणता? कोणत्या केसेसमध्ये? आमचा काही संबंध नाही नाही. नाही, कोणत्या पण केसेसमध्ये गुन्हेगार आहे का जो नाही, ह्या नाही. दोघांचं म्हणतात आहे. कारण ते पोलीस तपासतील ना. तर एक मिनिट, तो पोलिसांचा विषय आहे, तो गुन्हेगार आहे का नाही. आता ही तक्रार आम्ही त्याच्या विरोधात दिलेली आहे, ती तक्रार तुम्हाला दाखवतो. अहो सर, आम्हाला न्यूज दाखवावं लागेल की कोणाची आवडी आहे, कोणाचं नाव कोण हबीब पटेल, हा, अजून इम्रान शेख. कोण इम्रान शेख? इम्रान शेख हडपसरचाच आहे. ते काँग्रेसचे उमेदवार त्यांची आई उभी इथे का? नाही. FIR 182/2025 त्यामध्ये ते फिर्यादी त्या ऑडिओ क्लिप मध्ये म्हणतात की तुम्ही जे मोका टाकलेलं आहे तर तुम्ही तुमचं ऍफिडेव्हिट द्या हायकोर्टामध्ये, आम्ही दाखल करणार. म्हणणार का आमच्या विरुद्ध तुमची काही तक्रार नाही तर आमचं नाव कमी करून घेणार आणि मोका हटवणार, असं ते प्रेशराईज करत होते ते व्हिडिओ. या ऑडिओ क्लिप मध्ये 2 जण जे संभाषण करत होते तर त्यांचं एकाचं असं म्हणणं आहे की तुम्ही फारुख नानाला सांगा की आमच्या मोक्याचे गुन्हे मागे घ्या नाही, नाही, म्हणून नाही. असं सांगण्यात आलं. असं आहे काय केलं बरोबर. ते तुमचा त्यांच्याबरोबर काय जुना वाद आहे? मग फारुख नाना मोक्याचा गुन्हा मागे का घेणार ज्या अर्थी फारुख नानांनी गुन्हे दाखल नाही इम्रान शेख केले? आणि पटेल हे जो इम्रान शेखला ओळखतो, हबीब पटेलला बी ओळखतो. वाद आहे पण तुला. हा? त्यांची तुमची प्रत्यक्ष भेट भेट नाही. त्यांच्यात बोललं जातं की आता मी त्या परिसरात इतके 60 वर्ष झाले राहतो, तर मला मी ओळखणार ना, मी प्रत्येकाला ओळखणार. माझं याच्यात एकच म्हणणं आहे की हा राजकीय षडयंत्र आहे. या राजकीय षडयंत्रातून हे सर्व घडलंय आणि पोलिसांनी तपास करावा या हत्येचा की हा बरोबर हत्या किंवा हा नाही, ह्या हत्या आहे की आत्महत्या आहे ह्याचा खुलासा करा. ही आमचा संशय आहे की हत्या आहे. कारण ह्या 8 दिवसाचे त्याचे ऑफिसचे सीसी फुटेज काढावे, हातावरचे अक्षर, सुसाईड नोट मधले अक्षर तपासावे. 8 दिवसात त्याला कोण पण भेटलं, कुणाला फोन केला, त्याच्या CDR मध्ये माझा कधी फोन आहे का, माझा नंबर आहे का त्याच्याकडे, माझ्याशी बोलला का, गेल्या 15 वर्षात त्यांनी मला फोन केला का, माझ्याशी बोलणं झालं का, हे सुद्धा चेक करावं. मी कधी फोन केला का, त्यांनी मला फोन केला. ह्या आत्महत्येच्या आधी असं ऐकण्यात आलंय नाना की आत्महत्येच्या आधी तुमचं त्यांची काहीतरी कॉम्प्रोमाइज संदर्भात काही बैठक काय झाली बैठक नाही, कुणाशी अशी बोलणं चर्चा आहे असं नाही. आम्हाला नाही, कळलं. एक मिनिट, कधी जमिनीचा वादच नाही, कधी बोलणंच नाही, तर कॉम्प्रोमाइजचा विषयच नाही माझा. काय संबंध नाही ना. स्वामीबाई जे आहेत हा. त्यांचा मयत आणि तुम्ही त्यांचा आरोप करताय त्यांचा, तुमचं नाव काय उठवण्यात आलं, काय कारण? कुणाचं? स्वामीचं काय? स्वामीबाईंचं काही जमिनीचा व्यवहार झाला होता. कुणाचा? तुमचा आणि स्वामीबाई काही नाही व्यवहार. दाखवा, एखादी विसार पावती दाखवा, चिठ्ठी दाखवावी, काहीतरी दाखवाव, माझा व्यवहार झाला, काय झाला, काय संबंधच नाही. काहीतरी दाखवाय पाहिजे ना. किंवा कपूरचा, मैताचा माझा काय व्यवहार आहे, हे राजकीय षडयंत्र आहे टोटल. तुम्ही सांगितलं असाल तुमचं मैत्रा जो माहित आता हे पोलिसांचा भाग आहे ना तपासाचा आहे. जे लोक फेसबुकवर हे ऑडिओ चालवतायत नाना, हा राजकीय षडयंत्र आहे तर सादिक कपूर हा कोणत्या पक्षाशी जुळलेला होता किंवा कोणत्या नगरसेवक असेल, आमदार असेल, त्यांनी त्यांना हे षडयंत्र रचायला लावले की त्यांनी फार आत्महत्या केली? लाईव्ह कुणी केलं, कोण बोललं याच्यात, बोललं कोण याच्यात? प्रशांत जगताप. आमचा तर त्यांच्यावरच आरोप आहे त्यांनी हे सगळं घडवलं म्हणून. पोलिसांनी खोल तपास करावा या गोष्टीचा. पूर्ण आरोप प्रशांत जगतापवर. बरोबर. त्यांनी जे फेसबुक लाईव्ह केलं तेवढाच पुरावा. सादिक कपूर यांनी त्यांना पत्र पाठवलं. त्यांचं माझं काय घेणं देणं काय आहे का? फक्त मी चेतन विठ्ठल तुपे यांचं काम केलं म्हणून त्यांच्या मनात राग आहे. आणि त्यांना वाटलं होतं की सय्यदनगर मध्ये मुस्लिम मतदान मला मिळेल, पण मी ते थोपवलं आणि चेतन पाटलांना मिळून दिलं ते 10,000 मतदान. त्याचा त्यांच्या मनात राग, त्याच्यामुळे त्याचा पराभव झाला. 10,000 मतदान तुम्ही म्हणून दिलं म्हणून
सगळा विषय सगळा विषय आहे. त्याचे पुरावे आहेत का काही? मी मतदान जे चेतन पाटलाला त्या भागातलं मिळवून दिलं ते मतदान तुम्ही चेक करा. मतदान सगळा विषय आहे ना, ते काय झाकून नाही, कुठेही मिळेल तुम्हाला माहिती. आता बातमीसाठी हा ऑडिओ भेटेल का मिळेल की भेटेल. कोर्टाला दिली म्हणल्यावर तुम्हाला द्यायला काय अडचण आहे आम्हाला? हा? आता ते आम्ही नाही ना देऊ शकत, ते तुम्ही ते घ्या ना. सिद्ध करण्यासाठी काही असतं ना आम्हाला, कारण की ऑडिओ एक फोटो देऊ शकतो आम्ही, एक फोटो देऊ शकतो इम्रानचा. अभि पटेलला आम्ही त्याचा फोटो आमच्या जवळ असायची काय कारणच नाही. देऊ फोटो तुम्हाला. साहेब देतील. साहेब देतील. नाही तुम्हाला आहे ना सुसाईड नोटच व्हॉट्सअप करून टाकतो. सुसाईड नोट आम्हाला